नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपलं सगळंच अजब गजब आहे आणि प्रत्येक देवस्थानामध्ये इतक्या गजब गोष्टी आहेत की आपणच आश्चर्यचकित होतो. तुमचं जरा पूर्ण नाव सांगा महाराष्ट्राला. मी विजयकुमार बाबूराव हरिश्चंद्रे. मी जेजुरीत राहतो आणि मी स्वतः पुजारी देखील आहे. थांबा मला थांबा थांबा, विजयरावांकडं मी तलवारीकडे जाणार आहे. ही तलवार तुम्हाला सांगणार, पण त्याच्या आधी तुम्ही मला सांगितलं की इथे पाताळ पण आहे. हां, शिवरात्रमध्ये त्रिलोक दर्शन घडतं. खरं म्हणजे शिवरात्र जेजुरीला. हां, आणि खंडोबा हा शंकराचा अवतार आहे. म्हणून जेजूरगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी नाही दुसरे शिखर. म्हणून असं म्हटलंय की या शिखरामध्ये आहे ते स्वर्ग आहे आणि भूलोक म्हणजे आत्ता आपण जिथं दर्शन घेतलं आणि पाताळ म्हणजे गुप्तलिंग. पण भूलोकचं तर दररोज दर्शन होतं, पण हे जे दोन शिवलिंग आहेत ते फक्त आणि फक्त शिवरात्राला उघडल्या जातात. म्हणून त्रिलोक दर्शनाचा लाभ घेण्यासाठी 48 तास रांग लागते. आणि म्हणून नेमकं इतकं काय महत्त्व आहे. होतं त्या काळामध्ये? त्या काळामध्ये दरवाजा उघडता तुम्ही? दरवाजा उघडला जातो. रात्री 12 पासूनच त्याची सुरुवात होत असते हम्म. आणि 12 नंतर पहाटे 5 पूजेनंतर लोकांना सोडलं जातं. कारण त्यातली जी धूप असते ते गुप्तलिंगातली ती बाहेर काढली जाते. त्या शिवलिंगाचं दर्शन घेणं हे अतिशय पवित्र मानलं जातं. म्हणून शिवरात्राला फार महत्त्व इथं आहे. त्रिलोक हा दर्शनाचं. झाला भूलोकीचं, पण वरच्या स्वर्ग लोकाचं पण आहे तुमच्याकडे? ते शिखरात आहे शिवलिंग. म्हणून ते म्हटलं ना, जेजूरगड पर्वत शिवलिंगाकार. मुळामध्ये जेजूरगडाचा आकार हा शिवलिंगाकार आहे. शिवलिंग हा शिखरात पण आहे आणि तेच कैलास पाताळात आहे. पण ते कैलास आहे म्हणजे शंकराचं स्थान ते कैलास पण आहे. हम्म. आणि भूलोक आपण जिथं आत्ता दर्शन घेतलं ते भूलोक आणि खालचं पाताळ लोक. तर हे इतकं अद्भुत आपलं आहे. बाकी तर खंडोबाबद्दल आपल्याला बरीचशी माहिती आहेच. मल्हाररावांनी आणि अहिल्यादेवींनी याचं जीर्णोद्धार केला. पेशव्यांचा इथे संदर्भ आढळून येतो. पण आता गंमत, आणि आपल्याला दातानं पण तलवार उचलणारे लोक, ते मला तुम्हाला दाखवायचं. पण आता ही तलवार बघा साहेब, किती किलोची तलवार आहे? 42. हा, 42 किलो. किती किलोची तलवार आहे? 42 किलोची तलवार आहे. विजयराव सांगा, ह्या तलवार ह्याला ही एक्झॅक्टली आम्हाला असं वाटतं की पंचधातूची असावी, कारण यातले धातू अजून समजू शकलेले नाहीये. वाह. आणि ही तलवार सरदार महिपतराव पानसे आणि एका अज्ञात धनगरानं नवसाला वाहिलेली तलवार आहे. धनगर बांधवानं वाहिलेली आहे नवसा. हा, पण ही पंचधातूची तलवार आहे. आणि हिचं धार्मिक महत्व काय आहे तलवारीचं? याचं धार्मिक होतं म्हणजे हे नवसाला वाहिलेली खड्ग आहे. त्याला खड्ग म्हणतात. सगळ्यात मोठं शस्त्र म्हणजे खड्ग. म्हणजे खड्ग हाती घेऊन मल्लांचं हरण केलं म्हणून ते खंडेराव नाव पडलेलं. हे त्यातलं खास वैशिष्ट्य आहे. नंबर 2 की ही तलवार ज्या वेळेला जेजूरगडावरती असते त्यावेळेला इथले स्थानिकच याची उत्तम प्रकारे कसरत करू शकतात, कारण दुसऱ्याला ती उचलणं सुद्धा कठीण असतं. दाताने तलवार उचलणं म्हणजे फार चित्तथरारक गोष्ट मानली जाते. विशेषतः एक हाताने तलवार उचलून धरणं आणि ती पण 24 मिनिटं 30 मिनिटं असंही एका हाताने उचलून धरण्याचे चित्तथरारक प्रयोग इथं केले जातात. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीच या तलवार स्पर्धा आयोजित केल्या जातात. वा. एवढं मोठं शस्त्र आमच्याकडे आहे, परंतु ते मेघडंबरीमध्ये जर ठेवलं तर येणाऱ्या विदेशी पर्यटक भाविकांना खरंच की हो. सुद्धा त्याचा आनंद घेता येईल. आणि 3 ते 4 भाषेमध्ये त्याची माहिती लिहिली तर विदेशी लोकांना याचं अर्थात. महत्त्व समजू शकतं. जरा तुमचं वजन किती? माझं 62. 62 किलो वजनाचा हा गडी 42 किलो वजनाची तलवार उचलणार आहे. पुन्हा एकदा उचलून दाखवा. हो, उचला. तर हे आपलं सांस्कृतिक ठेवा म्हणा, ऐतिहासिक ठेवा म्हणा. बघा, रेकॉर्ड एका हातात तर उचलणार नाही ती, का उचलेल? प्रॅक्टिस. प्रॅक्टिस पाहिजे. तुम्ही करता का मग? हो. वा. किती वेळ करायची प्रॅक्टिस? कसं काय? वर्षभर चालूच असतं आम्ही. रोज सराव असतो आमचा. हे रोज तलवार उचलण्याचा सराव हा करायचा. आणि माणसाची आणि तलवारीची मिळून, तलवारीची उंची किती आहे विजयकुमार? तलवार बघा की आता तुमच्या हाईटच्या खांद्यापर्यंत येईल तुमच्या. साधारणपणे 5 फुटाची तर 5 आहे. जरी फुटाची. ह्या लेवलला धरली तर 5 फुटाची 42 किलो वजनाची सर, पंचधातूची. कितीतरी वेळा तलवार ही खाली अशी पडली पण तलवारीला कुठेही डग लागला कसा होईल? इतकी मजबूत आहे. फार सुंदर आहे. आणि त्यांनी खडक काय ते विजयरावांनी ते पण आपल्याला समजावून सांगितलं. पण ते ठेवतात पुन्हा इथे. आता सध्या तरी या अवस्थेमध्ये आहे, बर. परंतु अशी इच्छा आहे आमच्या सर्वांचीच की ती मेघडंबरीमध्ये प्रस्थापित करावी. कारण एक तलवारीचं आपण 50 वर्षाची वस्तू जरी असली तरी आपण लगेच इतर एवढी किती त्याला वर्ष आपण जुनी अगदी आहे? व्यवस्थित ठेवतो. ही तर 300 वर्षापूर्वीची आहे. शिवाजी महाराजांचा जो साधारण कालखंड आहे 350 वर्षाचा, त्या जवळपास कालखंडातली ही तलवार आहे. पानसे सरदारांनी दिलेली आहे आणि ते इथे ठेवतात. ठेवून द्या आता मध्ये.
अशा किती तलवारी आपल्याकडे आहेत? नाही, ही ओरिजिनल आहे. मुख्य. कारण काय होतं, मोठ्या संख्येने लोक येत असतात आणि प्रत्येकाला तलवार दाखवणं शक्य होत नाहीये. तर हे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले सांस्कृतिक ठेवा, ही जी दुसरी तलवार आहे ती मात्र ती बऱ्याच भाविकांची ती इच्छा असते प्रतीक म्हणून की ठेवली. प्रतिकृती म्हणून आपल्याला सुद्धा, कारण नवस बोलल्यानंतर ती दिलेली तलवार आहे आणि पंचधातूचं एक वैशिष्ट्य असतं, ते गंजत नाही. नाही, हा. अजून तरी त्या तलवारीवर कुठल्याही कसलाही प्रकारचं प्रकारचा गंज नाहीये. नाही. आता त्याला आपण, आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी, हा बोल मित्रा, महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी हे असे अमूल्य ठेवे. त्यांनी मला सांगितलं की पाताळ लोकीचं शिवलिंग आहे, वरी शिखरामध्ये शिवलिंग आहे आणि या शिखरातल्या शिवलिंगाचं सुद्धा दर्शन मला जितकं जसं शक्य होईल तुम्हाला तसं मी ते करून दाखवेन. पण हे सगळं अद्भुत आहे, आपलं आहे, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धार्मिक असा तो ठेवा आहे आणि त्या ठेव्यातनं ह्या गोष्टी महाराष्ट्रासमोर आल्या की मग एक प्रकारची उत्सुकता, आपला काय इतिहास आहे. आणि मला नेहमी कौतुक वाटतं की युरोपियन मंडळींनी आपल्या इतिहासाचं जतन केलं, त्याची साध्यांत माहिती सांगितली, आपण त्याच्यात फार कमी पडलो. काय माहिती की पानसेनी या खडगाच्या मदतीने किती मोठा पराक्रम खूप गाजवला. केला आणि ते युद्ध जिंकले म्हणून त्या नवसाच्या प्रित्यर्थ वाहिलेली कुठलं तलवार. युद्ध होतं काय कल्पना? त्याच्याबद्दल थोडी, आता पानसे म्हटलं की ते मला वाटतं ते इंग्रजांची तलवार पण त्यांनी आणली, हम्म. घंटा सुद्धा आणली होती. ती हम्म. घंटा सुद्धा इथं आहे. कुठे? आता ते आतमध्ये ठेवलेली आहे, ती बघायला पण मिळू शकते. पण ते पराक्रम केला, पण हे वीरांचं दैवत आहे. खंडोबा हे खंडोबा वीरांचं, लढवय्याचं वीराचं श्रीकृष्णाचं कुलदैवत, कुलदैवत आहे. आणि यादवांचं कुलदैवत आपल्या महाराष्ट्रात. अजून आनंदाची गोष्ट म्हणजे डॉक्टर गुंतूर सोनथायमर हम्म. यांनी या तलवारीवर लघुपट देखील केलेला आहे आणि तो 23 देशामध्ये रिलीज केला 40-50 वर्षापूर्वी. बरं. आणि विशेष म्हणजे द हंटिंग गॉड म्हणून खंडोबाला म्हटलेलं आहे त्यांनी. अर्थातच तो हंटिंग गॉड आहे आणि हे इतकं महत्त्वाचं, हे वेळोवेळी आम्ही तुम्हाला का दाखवतो, कारण आम्हाला अभिमान आहे आपल्या ह्या महाराष्ट्रातल्या धार्मिक सांस्कृतिक ठेव्यांचा. कॅमेरामन निकेतन मानेसर, मी राहुल कुलकर्णी. आपला हा जेजुरीगड आहे. थांबूया. धन्यवाद. आणि ह्या